महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। 3 जुलैची अपडेट आहे। लाडकी बहीण योजना 1500 रुपयास वाटपास सुरुवात झालेली आहे। या दिवशी सुरुवात होणार, मी तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, मे महिन्याचे पैसे या तारखेला येणार, हमखास त्याच तारखेला 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती आलेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला जराही वेळ न गमावता आपल्याला ही अपडेट बघायची आहे। फक्त तुमचे 4 ते 5 मिनिटं द्या। या 4 ते 5 मिनिटांमध्ये लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या, तुम्हाला एकही शंका राहणार नाही। खूप महत्त्वाची अपडेट आहे। एकूण 3000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत? 2 हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत, टाकायला सुरुवात झालेली आहे। कोणत्या महिलांना पैसे येणार 3000 रुपये हे देखील सांगणार आहे। आणि लाडक्या बहिणींना आता 2.5 लाखांचा सरकारने जो निर्णय घेतला, 2,500 सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्या अकाउंटवरती टाकायचा, त्यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। खूप अशी दमदार अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी। 1500 रुपये वाटपास या दिवशी सुरुवात होणार आहे। 3 जुलैची अपडेट आहे। एकूण 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। लाडक्या बहिणींना फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या किंवा इतर योजनेविषयी कोणती अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही। आणि या व्हिडिओला 100 लाईक करा, म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींकडे पोहोचलाच पाहिजे। त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून घ्या। खूप दमदार अशी अपडेट आहे। अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता अपडेट बघूया। अपडेट अशी आहे की तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात डीबीटीच्या मार्फत, यात काही शंका नाहीये। मात्र जून 2025च्या हप्त्याचा अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। जून महिना संपल्यास आता फक्त 3 ते 4 दिवस उरलेले आहेत, संपून गेलेला आहे जून महिना। जून आणि जुलै हप्ता एकत्र येण्याची चर्चा आता जोर धरलेली आहे। आता 2 हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। लाडक्या बहिणींना तुम्हाला आता जून आणि जुलै असे 2 हप्ते एकत्रितरित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। 2 हप्ते, जूनचा 1 हप्ता आणि जुलैचा हप्ता, असे 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। आणि मे महिन्याचा होता जो 11वा हप्ता, तो तर बऱ्याच महिलांना पोहोचलेला आहेच। आता फक्त वाट आहे 12व्या हप्त्याची, जून महिन्याच्या हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची, ते देखील लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती येऊन जाईल। लाडक्या बहिणींना फक्त तुम्ही संयम ठेवा, पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेतच। सरकारनं पाठीमागचा जर आपण डेटा बघितला तर सरकार 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकत असतं। 3000 रुपये बऱ्याच वेळेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकलेले आहेत सरकारने, इथून पुढेही सरकार टाकणार आहे। आता त्यामध्ये मे महिन्याचा हप्त्याला उशीर का झाला असा प्रश्न लाडक्या बहिणींचा होता। मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का झाला? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। ती छाननी प्रक्रिया का सुरू होती? कारण त्यामध्ये बऱ्याच महिला या गैरवापर करत होत्या लाडक्या बहिणी योजनेचा। ज्या महिलांना खरंच गरज नाहीये लाडक्या बहिणी योजनेची, त्या देखील महिला या योजनेचा वापर करत होत्या। त्यामुळे सरकारने त्यांना अपात्र घोषित केलेलं आहे। अपात्र कसं घोषित केलेलं आहे? ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे अशा देखील महिला अपात्र केलेले आहेत। ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला अपात्र आहेत। ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून अधिक आहे अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र आहेत। परंतु आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही जर पात्र असाल तर लवकरात लवकर हे पैसे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे। ते तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला संयम ठेवायचा आहे थोडा। व्हिडिओ मोठा होणार नाही लाडक्या बहिणींना, फक्त तुमचे 4 ते 5 मिनिटं द्या। खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनी, या व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे। फटाफट लाईक करून घ्या। खूप दमदार अशी अपडेट आलेली आहे। आता पुढील अपडेट अशी आहे, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पुढील अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींना, बघू शकता यापूर्वी 2 हप्ते एकत्रितरित्या जमा झालेले आहेत। आता बघा, 2 हप्ते एकत्रितरित्या सरकारने 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकलेले आहेत बऱ्याच वेळा। आता लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत प्रवासात अशा घटना घडल्या आहेत की जिथे 2 महिन्याचे पैसे एका वेळी जमा करण्यात आलेले आहेत। उदाहरणार्थ मे 2025चा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता। त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे। यापूर्वी अनुभवामुळे ही शक्यता नाकारता येत नाही, परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचे आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आम्हाला अशी अधिकृत माहिती समोर आलेली आहे की 2 हप्ते एकत्रितरित्या यावेळेस लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सरकार टाकणार आहे, असं आम्हाला समजलेलं आहे सूत्रांकडून। तर लाडक्या बहिणींनो, 2 हप्ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत, यात काही शंका नाही। आता पुढील अपडेट बघू शकता, महिला व बालविकास मंत्र्यांकडून घोषणा
घोषणेची प्रतीक्षा. आता घोषणेची प्रतीक्षा अशी आहे, महिला व बालविकास मंत्री आपले आहेत ते आदिती तटकरे मॅडम यांनी लवकरात लवकर घोषणा केलेली आहे. ती घोषणा बघणार आहोत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी यापूर्वी लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याबाबत स्वतः घोषणा केली आहेत. त्यानंतर संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये थेट डेबिटच्या मार्फत टाकण्यात आलेली आहे. मात्र जून 2025 याबाबत अद्याप कोणतीही घोषणा समोर केलेली नाही. परंतु लाडक्या बहिणींनो जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे, आता जून महिन्यात जर उलटून गेलेला आहे तरी हप्ता पडलेला नाही. परंतु लाडक्या बहिणींनो 4 ते 5 दिवसांमध्ये 6 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहे. आणि लगेच 6 जुलैच्या पुढून 20 जुलैपर्यंत हे पैसे तुम्हाला सरकार जुलै महिन्याचे पैसे देखील तुम्हाला टाकणार आहे. आता कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार हे मी तुम्हाला सांगत आहे. आता कोणत्या महिलांना येणार? मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना पडले नाहीत. मे महिन्याचा होता तो 11 हप्ता, त्या महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना पडले. मग अशा महिलांना ते मे महिन्याचे पैसे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये अशी एकत्रितरित्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे पैसे सरकार टाकणार आहे. यात काही शंका नाही. खूप महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत मे महिन्याचे, परंतु बऱ्याच महिलांना देखील आलेले नाहीत. मग अशा महिलांना देखील लवकरात लवकर येऊन जाणार आहेत, यात काही शंका नाही. आता बघू शकता या ठिकाणी जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता का आहे? कारण सरकारनं अधिकृत आपण पाठीमागचा जो डेटा अनालिसिस केला तर सरकारनं बऱ्याच वेळेला 2 हप्ते एकत्रितरित्या बऱ्याच वेळेला टाकलेले आहेत. मग आता सरकार यावेळेस सुद्धा हायगाई करणार नाही, 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती टाकणार आहे. आता पुढील याबाबत काय अपडेट आली ते बघणं आपण जाणून घेणं आवश्यक आहे. आता जून महिना संपण्यास आता फक्त 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जूनच्या हप्त्याचे स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जून आणि जुलै हप्त्याचे एकत्रितपणे महिन्याचे 3000 रुपये जून महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अशा अनुभव आल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही अशी मागणी लोकांकडून येत आहे. परंतु लाडक्या बहिणींना हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात येतील. तुम्ही फक्त SMS चेक करा आणि तुम्हाला 2 काम करायचे. 2 काम कोणते करायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. 2 काम असे आहेत. पहिलं काम असं आहे, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक पाहिजे आणि तुमच्या नंबरशी लिंक पाहिजे आणि तुमचा जो नंबर आहे ते या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती व्हेरीफाय पाहिजे. हे 2 काम जर तुम्ही केले असतील तर, जर नसेल केले तर लवकर जाऊन करा आणि केले असतील तर चांगलंच आहे. हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. आता सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. आता छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरलेल्या आहेत आणि पात्र महिला ज्या आहेत ते 2.5 लाख महिला या ठिकाणी या योजनेसाठी पात्र आहेत. या जून महिन्याचं इन्स्टॉलमेंट आहे ते 3.5 कोटीहून अधिक आलेलं आहे आणि हे पैसे तुम्हाला 4 ते 5 दिवसांमध्ये भेटणार आहेत. आता कोणत्या महिलांना या ठिकाणी 2,500 रुपये भेटणार आहेत ते बघणार आहोत. लाडक्या बहिणींना मिळणार 2,500 रुपये. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे. आता बघा, राज्य सरकारने महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ओडिशा सरकारने सुभद्रा योजना आणि मध्य प्रदेश सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यानंतर आता दिल्ली सरकारने देखील लवकरच महिलांना समृद्धी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आता सर्व राज्य हे त्यांच्या राज्यातील महिलांना नवीन योजना या ठिकाणी चांगल्या रीतीने सुरू करत आहे. या योजनेतील महिलांना 2,500 रुपये मिळणार आहेत. याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी रेखा गुप्ता यांनी सांगितले की त्यांचे सरकार महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी काम करत आहे. लवकरच शहरातील पात्र महिलांना 1500 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत. यामध्ये एकच समस्या अशी आहे की गेल्या 12 ते 14 वर्षातील दिल्लीत एकही नवीन रेशन कार्ड जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळेच कोणत्याही कल्याणकारी योजनेतील नवीन लाभार्थ्यांची जोड लागत नाही असा त्यांचा सवाल आहे. तर लाडक्या बहिणींना असे बऱ्याच भागातील नवीन योजना सरकार राज्यातील सुरू करत आहे. आता दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही योजना पूर्णपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरून रेशन कार्ड नसलेल्या पात्र लोकांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना
अंमलात आणण्यासाठी काम सुरू आहे। लवकरच ही योजना या ठिकाणी सुरू होणार आहे। आता खूप महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींनो, अतिशय दमदार अशी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। फक्त तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही। आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे। हा व्हिडिओ माता भगिनींकडे, तमाम लाडक्या बहिणींकडे महाराष्ट्रातील गेलाच पाहिजे। फटाफट लाईक करून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ ऑटोमॅटिक त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आता मी तुम्हाला एकत्रितरित्या या ठिकाणी सर्व सांगतो। मे महिन्याचा 11वा हप्ता होता, 16,500 रुपये बऱ्याच महिलांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले, यात काही शंका नाही। परंतु आता उत्सुकता लागलेली आहे 12व्या हप्त्याची। 12वा हप्ता देखील तुम्हाला 4 ते 5 दिवसांमध्ये भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो 1500 रुपये 12व्या हप्त्याचे पैसे हे पडणार आहेत, यात काही शंका नाही। फक्त तुम्हाला आता 11वा हप्ता तर भेटलेलाच आहे। आता 12वा हप्ता आणि 13वा हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे। 3000 रुपये एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहे डीबीटीच्या मार्फत। फक्त तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे का हे तपासणे गरजेचं आहे। हे जर असेल तर हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील, यात काही शंका नाही। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजना 1500 रुपये कोणत्या दिवशी पडणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। 4 ते 5 दिवसांमध्ये पडणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 6 जुलै पर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। 6 जुलै पर्यंत येणार आहेत। एकूण 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। 3 जुलैची अपडेट होती, अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे, त्यामुळे तुम्ही फटाफट लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, जेणेकरून आपल्या तमाम माता बहिणींकडे हा व्हिडिओ पोहोचेल। आता लाडक्या बहिणींनो आपण भेटूया पुढील अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।